आणि त्याची काळजी तुम्ही नका करू. मी खंबीर आहे त्याला उलट पालट करायला. त्याला आत्ता शिकतर मी पिशवीवर आणलंय. ती बाजाराचीच पिशवी घेऊन हिंडते सध्या आणि त्याच्यात कागद आहेत. कोणत्या संपादकाकडे जातो चॅनलच्या आणि त्यांना म्हणतो तुमच्या दम असला वाचून दाखवाय. तोच वाचव ना, त्यांना घाल वाचायला तो मराठ्याच्या विरोधात बोलतो. हे पोट्टे असे बेकार कुठून शिया सापडून आणते कुठून नाही. त्याच्या खौटशा देतात खाली 2 दिवस भाकर खात नाही माणूस. आणि ते कागद जमा केले त्यांनी सध्या आणि ते कोणत्या संपादकाला दाखवते. संपादक लांबूनच वाचते, 2 वरचीच वळ वाचते, खालची सोडूनच देते. काय नाद लागत मग यांना कुठं सापडतात लिंबा खाली बसल्या बसल्या शियान कुठं नाहीत. असे देतात की ते सुद्धा अर्धच वाचत आणि अर्ध सोडून देतात. त्याच्या भाषणात ते आता मैच हिंदी वाचून दाखवते. आता मला येत नाही हिंदी, मी काय करू आता त्याला. आणि मला येते बरं का, नाही असं नाही, पण हे पत्रकार बांधव लय कलाकार आहेत. हे 2-3 प्रश्न मला असे गोडीत दम्माने विचारते. मग मी दम्माने मला गोष्ट बोलता येते आणि ते एका त्याचा विषय करतात. मग सगळं खातच बिघडून जातं. मग मी ते खपाखप कोणकोड्या बोलत ते कोणकोड्या जाते. मग त्याचा मग टिपून बसत नाही आणि त्याचं काही विचारलं की मग जातं सगळं बिघडून कार्यक्रम. त्यामुळे त्याचं नाव घ्यायचं बंद केलं. यार मग भाषण संपत आलं तरी लोक येतातच. असंच मुंबईला होतं का काय. मला जाऊ द्या पण मुंबईत नाही निराश होईकडून आधीच करायचा फुल तुम्ही मुंबई तिकडे. मला बसायला लागायचं इकडे डोंगरात एखाद्या उपोषणाला कुठून तरी. आता कुठं मेसेज आला ना मला कोणतरी दाखवलं, कोण 1.5-2 लाख गाड्याच घेऊन निघाले. कुणकडून येतात काय माहीत. आले पोट्टे ना असं माझ्या डोक्याला ताण करून ठेवायला लागले. मग एक असा ताप केला माझ्या डोक्याला. मी म्हणलं बाबा एवढी फाईट इथंच हाणू आपण. 17 तारखेला राज्याची बैठक घेतली आपण. म्हणलं एक फाईट हाणू इथंच, जाऊ द्या काय होतं बघू. खाली बसलेले पोट्टे लई कलाकार आहेत. मुंबई म्हणा मला म्हणतात. म्हणलं मुंबईन काय, म्हणलं आता चला मुंबईन काय म्हणून. बरं गप बसायचं ना. आता तारीख ठरलेली 20 जानेवारी. गप बसायचेच नाही. कोणी ते सोशल मीडियाला टाकलं कोण नाही काय माहीत. सगळं महाराष्ट्रात व्हायरल झालंय ते. कोण मसळी घेऊन निघालं कोणाला माहीत मुंबईला. ते सरकारचे प्रतिनिधी मला फोन करते. ते म्हणतात होय तू म्हशी घेऊन येणार आहे का. मला नाही माहीत जण टाकलं त्याला विचार. फोटो पण टाकायचे ना, ते असे उलटे टाकले, उलटे तोंड करून बसले त्या मसळीवर आणि ते टाकले. एकाने टांगड्या इकडे केल्यात आणि एकाने तिकडे केल्यात. ते प्रतिनिधी मला म्हणताय एका मसळीवर किती लोक बसत. मला काय माहित किती बसत होते. काही उलटेच कुठाने करून ठेवते. आणि तिथं काय दगड खाऊ घाला बघा. मी त्या साक्षी अभियंत्रीला गेलतो. तिथे एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रम संपला. 20-22 हजार लोक होते. ते गावचा कार्यक्रम होता. मी खाली उतरलो, गाडीजवळ गेलो की तिथं आलं काही लोक. ते म्हणले बाबा आम्ही बैलगाड्या घेणार आहे. मला तो पाय पडतो बैलगाड्या न घेऊ. ते तर जवळ तर खाऊ घालू पण तिथे गेलो का दगड खाऊ घाला का व्हायला. ते म्हणतो मंडळात दारातच नाही बाजूच होती बैल सगळी. यांचा भरोसा नाही. हे बांधायला बसले बळत त्या बैलगाड्या कॅन्सल केल्या तिकडच्या पुऱ्या सर्कलच्या. मी पहिले सांगितलं होतं त्यांना सरकारला तुम्ही नका नादी लागू. आमच्या हक्काचं आरक्षण आहे. आमच्या पोरांचं 70 वर्ष वाटोळं झालं. आमचा अधिकारी बनायला तयार नाही सध्या. केंद्रीय कॉलेज सुद्धा आमच्या लेकराला मिळत नाहीत.
जर भारत देशावर सगळ्यात मोठी जात आणि या जातीची नोंदी जर सरकारी मिळाल्या असल्या तरी यांना आरक्षण दिलं पाहिजे. भारत देशात ओबीसींना ज्यांना ज्यांना आरक्षण दिलं त्यांचा शासकीय एकाचाही पुरावा नाही. 1967ला साध्या शासन निर्णयावर यांना आरक्षण दिलं. मग आमच्या नोंदी आहेत यार, ते एकटंच घोषणा देते त्याला गब्बा सारे टाकून आलं काय आले टाकणाऱ्याची एक संख्या आपल्यात झाली. यांना बघा रे एकदा, यांना सोडायला लावायची. अरे मला लय ताप आहे टाकणार तुम्हाला काय सांगा. मग हात सुजला हवा घेऊ मी 9च्या पुढे हातात हात सुद्धा देत नाही भाऊ. त्याने जर हात धरला ते हातच सोडित नाही. सोड म्हणलं मलाच घोडा लावू देते. मी त्या गोदापट्ट्यात बैठका घेत होतो. आत्ता 4:30 वाजता पाठक कार्यक्रम संपला. 5 वाजता जेवलो झोपलो. पाठक मला कवा खाल्लं तरी पचत. मग काही प्रॉब्लेम नाही मला. माझ्या गाडीतल्याला प्रॉब्लेम आहे. ते 10 वाजता टोपलं सापडी देत. ते म्हणजे आपलं घ्या खाऊन घ्यायला कवा पचत आहे. 5 वाजता पाठक झोपलो. कुणी रग ओढी कर माझ्या अंगावरची. माझ्या जवळ आलं त्याने टाकलेली होती का काय. मला म्हणतो एक फोटो काढून दे ना. गपचे उठून बसलो काय करू. ते मला बयानाभर मी एकटंच होतो आणि ते लय टप्पू होतं. त्यांनी 1 घंटा 20 फोटो काढले पण एक बी नीट नाही आला. कारण त्याने उलटा मोबाईल धरला होता. त्याला म्हणलं तर उलटा मोबाईल धरला. ते म्हणलं तू शिकू नको मला, मी काढितो बरोबर. तर सर्व लावा. सकाळी तोंड धुतलं गपचिप कामाला लागलं बैठका घ्यायला. त्याचे उतरल्यावर पाय पाडला. ते म्हणला रे ते त्रास दिला का. म्हणलं तो काम पडायला पाहिजे रे. आता रात्री बोललो तुम्हाला ऐकला नसता त्याच्यामुळे मी काहीच बोललो नाही. म्हणलं रात्री तुला. त्यामुळे माझं म्हणणं आहे दारूपासून सुद्धा लांब जा. आपल्या समाजात दारू जर सुटली ना बास गड्यावर कोणाचे टप्पर सुद्धा नाही मराठ्यांच्या पुढे उभं राहायची. हे आरक्षण आपल्याला मिळतंय ज्यांच्या शासकीय नोंदी नसून त्यांना दिल्या. आपल्या शासकीय नोंदी असून सुद्धा आपल्याला दिलं जात नाही. म्हणून हा संघर्ष आता मुंबईकडे निघाला. आपल्यात हक्काचं आरक्षण आहे. या आरक्षणाला विरोध नाही. देव जरी आढळला ना तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्याचं कोणीच रोखू शकत नाही आता. कारण मराठा ओबीसी आरक्षणात गेलाय. आणि नेमकं ही जी टीम तयार झाली होती त्यांनी ओळखलं आपण किती विरोध केला. मराठा मात्र आता ओबीसी आरक्षणात गेला. यांना फक्त ओबीसी बांधवात आणि मराठ्यात भांडणं लावायची होती आणि ते बी लागले नाही यांचे जन. कारण गावखेड्यातला सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठा बांधव एकत्र आहेत. काही केल्यानं त्यांना ते फुटत नाहीत. आणि त्यांनी ते प्रयत्न त्यांचे केलेले फसले. इथून पाठीमागं गपलत झाली. राजकारण्याने बोलायचं ना आपण ऐकायचं दोघांनी. आणि त्याच्यात त्यांनी त्यांचं साधून घ्यायचं. पण आता त्यांच्या सामान्य ओबीसी बांधवाच्या लक्षात यायला लागलं हे राजकारणी याच्या फायद्यासाठी आपल्यातून मराठ्यात वादलावे. आणि मराठ्यांच्याही लक्षात आलं आता राजकारणी लोकांचं न ऐकता आपलं पोरं मोठं करायचं असल्यानं आरक्षण द्यायचं असलं यांना लांब ठेवायचं आणि सामान्याने एकत्र यायचं. आणि सामान्याची काय ताकद असते हे मराठ्यांनी आत्ता दाखवून दिलं. म्हणून आपलं म्हणणं होतं मराठे फक्त सामान्य लोक एकत्र या. यांना कशाची गरज नाही. यांना ना पैसा लागतो ना पदं लागतात. सामान्याचं एकच ध्येय असतं. शेतकरी असला तर शेती कसायची आणि पीक आणायचं. नोकरदार असेल तर सकाळी लवकर उठून नोकरीला जायचं. त्यातून आलेला पैसा पोरांच्या शिक्षणाला वापरायचा.
व्यावसायिकाची सुद्धा तीच पद्धत. श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांना सारखाच पैसा शिक्षणाला खर्च करायला लागतो. स्वप्न मात्र दोन्हीही मायबापाचे सारखेच आहेत. माझे लेकरं जर अधिकारी झाले तर आपल्याला सावलीत बसता येईल. पण या आरक्षणानं असा घात केला. आरक्षण नसल्यामुळे एका टक्क्यानं पोरं हुकले. 4 वेळेस परीक्षा दिल्या तरीही पोरांचा नंबर आला नाही.